या ठिकाणी विवेक गायकवाड 1500 रुपयाचा पारितोषिक आहे. सुजल सूर्यकांत धुळे यांच्या या ठिकाणी राहुल सिंग आपण या राहुल 2000 रुपयाचे कॅश प्राइज बाळाशेठ कांबरे यांच्या शुभास्ते देण्यात येईल. 5000 रुपये विजय संघासाठी मंगेश धुळे यांच्या वतीने 5000 रुपये देखील देण्यात आलेत. हे देखील पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत. या अगोदर आमचे ऑफिशियल पंच अजित निकम सरांना विनंती आपण या मंचावरती मी विनंती करेन अजित निकम सरांना विनंती आपण या मंचावरती आपलं स्वागत केलं जाईल. मी विनंती करेन मंगेश धुळे यांना आपल्या शुभास्ते आपण ऑफिशियल पंचांना ठिकाणी सन्मानित करावं. यानंतर आमचे दुसरे ऑफिशियल पंच अविनाश टेंबे यांना विनंती आपण देखील मंचावरती यावं. चेतन धुळे यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण अविनाश टेंबे या ऑफिशियल पंचांचा सत्कार या ठिकाणी आपण करायचा आहे. अविनाश टेंबे यांना विनंती आपण मंचावरती यावं. त्यानंतर ज्यांचा आवाज आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण ऐकला कल्याण ग्रामीणचा एक दमदार आवाज आमचे साथी समालोचक आदरणीय प्रसन्न चव्हाण यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे अध्यक्ष श्रीधर दादा धुळे यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण प्रसन्न चव्हाण यांना ठिकाणी सन्मानित करावं. यानंतर ओमसाई लाईव्ह टेलिकास्टची टीम यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आली आहे. थेट प्रेक्षेपण ते आमचे कुणाल म्हात्रे यांना विनंती करेन आपण या आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी आपण करू. मी विनंती करेन बाळाशेठ कांबरे यांना आपल्या शुभास्ते आपण ओमसा MTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीचा सत्कार करायचा आहे. त्याचे फाउंडर आमचे कुणाल म्हात्रे, अक्षय म्हात्रे, सागर फराड त्यांची संपूर्ण टीम. यानंतर आमचे ऑफिशियल स्कोरर अमर चौधरी यांना आपण सन्मानित करू. मी विनंती करेन सुभाष धुळे यांना आपल्या शुभास्ते आपण अमर चौधरीला सन्मानित करावं. यानंतर जो संघ JPL 2024चा चॅम्पियन संघ ठरलाय त्या संघाला आणि त्या संघाच्या संघनायकाला विनंती करेन की कोगा बदलापूर नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगेशजी धुळे साहेब यांच्या वतीने विजय संघासाठी तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक होतं. संघनायकाला विनंती राहील या आपण विवेक गायकवाड हे पारितोषिक आपण कलेक्ट करायचे. रोख रक्कम रुपये 5000 संपूर्ण संघासाठी हे पारितोषिक देण्यात येईल. एकदा जोरदार टाळ्या वाजवा गौरांश 11 या संघासाठी. मंगेशजी धुळे साहेब यांचे शुभास्ते आणि त्यांनी हे पारितोषिक लावलं. या ठिकाणी आपण पाहतो ते पारितोषिक देऊन त्या संघाला या ठिकाणी सन्मानित करण्यात आलंय. यानंतर आज संपूर्ण ग्रामस्थ मंडळ जोवेली सर्वांचा मनपूर्वक आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. जर चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने आम्ही तुमची माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतोय. या ठिकाणी लगेचच आपण काही क्षणात बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी आपण करणार आहोत ज्यांची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचेल. थोड्याच वेळात काही क्षणात आपण बार ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॉलर, एमर्जिंग प्लेअर सर्व दानशूरदातांचा मनपूर्वक आभार. प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीज आम्हाला वरुण म्हात्रे यांच्या वतीने लाभलेत त्यांचा मनपूर्वक आभार. त्यानंतर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन
बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराची ट्रॉफी आम्हाला सन्मान्य मंगेशजी धुळे साहेबांच्या वतीने देण्यात आलं, त्यांचा मनपूर्वक आभार. त्यानंतर स्पोर्ट्स सायकल मालिकावीरासाठी सन्मान्य रोहिदाजी केणे साहेब यांनी पुरस्कृत केलेली आहे, त्यांचा मनपूर्वक आभार. बेस्ट बॅट्समनसाठी सन्माननीय बाळाशेठ कांबरे यांच्या वतीनं स्पोर्ट्स सायकल देण्यात आले, त्यांचा मनपूर्वक आभार. बेस्ट बॉलरसाठी प्रवीण शेठ धुळे यांचं मनपूर्वक आभार. त्यानंतर अनेक पारितोषिक आपण पाहतोय या ठिकाणी. सरप्राईज गिफ्ट जे रायझिंग स्टार खेळाडूंसाठी कल्पेश शेठ धुळे. त्यानंतर बेस्ट फिल्डरसाठी आकर्षक शूज मयूर शेठ केणे यांच्या वतीनं देण्यात आलं, त्यांचा मनपूर्वक आभार. आणि सर्व दानशूर दाते ज्यांनी सडल हाताने या स्पर्धेला मदत केलेली आहे त्यांचा सर्वांचा हार्दिक मनपूर्वक आभार. यानंतर 9289 क्रमांकाची गाडी आहे, 9289 फोर व्हीलर गाडी आहे. कोणाची असेल प्लीज आपण बाजूला घ्या, वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. 9289 यानंतरची बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी केला जाईल आणि सर्व पुढील सूत्र आमचे साथी समालोचक प्रसन्न चव्हाण यांच्याकडे आम्ही सुपूर्द करतो. यानंतर दुसरा एमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट आहे ललित रमेश धुळे. या स्पर्धेचा दुसरा एमर्जिंग प्लेयर. सुभाषजी धुळे साहेबांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण एमर्जिंग प्लेयर ललित धुळे याला सन्मानित करायचं आहे. ज्युनियर चेतन धुळे आणि सदा धुळे यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते एमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. एनी गेस कोण असेल? कल्पेशजी धुळे साहेबांच्या माध्यमातून एमर्जिंग प्लेयर साठी हा ब्युटिफुल सरप्राईज आपल्याला पाहायला मिळतोय. सदा धुळे आणि जेजाजी माळी यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो जो मात्र प्राइज डिस्ट्रीब्युशन केला जातो. आणि गेस गणेश धुळे अप्पा बकासूर ठरलाय एमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. घाटावरती देखील आणि घाटाखाली देखील ज्याचं नावाचा टंका वाजतोय असा बकासूर आपल्याला पाहायला मिळतो. एमर्जिंग प्लेयर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बकासूर साठी. अजय धुळेची दमदार कॅच आणि त्यानंतर मॅच मध्ये पलटवार आणि म्हणून या खेळाडूला आपण एमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंटने सन्मानित केलं. आणि नक्कीच जर पाहायला गेलं तर कुठल्याही स्पर्धेमध्ये आपण 3 पारितोषिक पाहत नाही. मात्र विशेष कौतुक करावं लागेल कल्पेश धुळे सरांचं ज्यांनी मनोबल वाढण्यासाठी खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये जवळपास 3 ते 4 पारितोषिक एमर्जिंग प्लेयर साठी. तर कल्पेश दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. विनंती असेल कल्पेश धुळे साहेब आपण या व्यासपीठावरती यायचं आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. आणि यानंतर एमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट जो आपल्याला रोशनजी धुळे यांच्या माध्यमातून शूज लाभलेले आहेत. एनी गेस तो एमर्जिंग प्लेयर कोण असेल? SSK स्पोर्ट्सच्या वतीने
SSK स्पोर्ट्सच्या वतीने अर्थातच रोशनजी धुळे यांच्या माध्यमातून शूज आपल्याला सौजन्य झालेले आहेत। बेस्ट एमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सूर्यकांतजी धुळे साहेबांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण शूज वितरण करायचं आहे। तसेच भालचंद्रजी माळी साहेबांना देखील विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण एमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट देणार आहोत। एमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट काय वाटतंय? गणेश दिला, अजून कोण आहे? अनिकेत कैलास धुळे ठरलाय बेस्ट एमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट। एमर्जिंग बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच अनिकेत कैलास धुळे। यानंतर आपण बेस्ट फिल्डरच्या दिशेला वळणार आहोत। मयूरजी केणे साहेबांकडून आपल्याला SSK स्पोर्ट तसेच रोशनजी धुळे यांच्या माध्यमातून शूज लाभलेले आहेत। बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट एक नवीन संकल्पना आहे। बेस्ट फिल्डर देखील आहे आणि बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट तुषारजी धुळे साहेबांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट देणार आहोत। बेस्ट कॅचर ऑफ द टुर्नामेंट जातोय वरुण गणेश धुळे ठरलाय बेस्ट कॅचर ऑफ द टुर्नामेंट। खूप चांगली कॅच मंगेश शेठ धुळे साहेबांच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकतो बेस्ट फिल्डर साठी आपल्याला ट्रॉफी सौजन्य झालंय त्यांचं मनापासून आभार। मितेश धुळे साहेबांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आम्ही बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक वितरण करणार आहोत। बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा सुशांत इरमाळी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि जोवेली फिल्डर जो मात्र आपण पाहू शकतो जोवेली कडून देखील खेळत असताना खूप चांगल्या प्रकारची फिल्डिंग करतो। मागील हप्त्यामध्ये देखील त्याला आपण पाहू शकतो सायकल जी मात्र मिळालेली आहे बेस्ट फिल्डर साठी। प्रवीणजी धुळे साहेबांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपल्याला सायकल स्पॉन्सर झालेली आहे। सौजन्य लाभलंय उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपल्याला ती म्हणजे सायकल आणि विनंती करतो ती म्हणजेच तसेच ट्रॉफी आपल्याला सौजन्य झालेली आहे ती म्हणजे मंगेश शेठ धुळे साहेबांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाजासाठी मितेशजी धुळे साहेब आणि श्रीधरजी धुळे साहेब या दोन मान्यवरांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज ज्यासाठी आपल्याला ब्युटिफुल ट्रॉफी आणि त्या समवेत सायकल देखील पुरस्कृत आहे। दोन्ही मान्यवरांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आम्ही देणार आहोत उत्कृष्ट गोलंदाजा किताब। ज्या खेळाडूने अक्षरशः बॅटिंग करताना नाही मात्र बॉलिंग करत असताना आपल्या टीमला वर्चस्व दिलंय, जो संघ अडचणीमध्ये होता त्या संघाला फ्रंट फूट वरती घेऊन आणला असं आपल्याला पाहायला मिळेल। तब्बल 9 गडी बाद करणारा रोशन धुळे ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज। ब्युटिफुल ट्रॉफी आणि त्या समवेत स्पोर्ट्स सायकल देखील आपल्याला पाहायला मिळते उत्कृष्ट गोलंदाजासाठी।
हरीश धुळे आणि बाळाजी कांबरे सरांच्या माध्यमातून आपल्याला उत्कृष्ट बॅटर अर्थात बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट साठी देखील सायकल आहे. तसेच मंगेश शेठ साहेबांच्या माध्यमातून आपल्याला देखील आपण पाहू शकतो जी मात्र ट्रॉफी सौजन्य झालंय. विनंती करेल मी बाळाशेठ कांबळे तसेच चेतन शेठ धुळे साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट फलंदाज देणार आहोत. एनी गेस कोण असेल उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट? ज्या खेळाडूने तब्बल 77 धावा कुठल्या असा खेळाडू संजय आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. चेतनजी धुळे आणि बाळाशेठ कांबळे यांच्या शुभ हस्ते आपण देतोय संजय यांना ब्युटिफुल ट्रॉफी आणि त्या समवेत बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट साठी ब्युटिफुल सायकल. रोहिदाशी केने साहेबांच्या माध्यमातून आपल्याला ब्युटिफुल स्पोर्ट्स सायकल आपल्याला पाहायला मिळते जी मात्र पुरस्कृत झालेली आहे. आणि विनंती करतो ती म्हणजेच मंगेश शेठ धुळे साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द सिरीजची ब्युटिफुल सायकल आणि त्या समवेत ब्युटिफुल ट्रॉफी प्रदान करणार आहोत. बघा मॅन ऑफ द सिरीज मध्ये सर्वात प्रबळ दावेदार विनंती असेल मंगेश शेठ धुळे साहेब आणि श्रीधर शेठ धुळे साहेब या दोन मान्यवरांना त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द सिरीज जे मात्र देणार आहोत. बघा या स्पर्धेमध्ये एक असा खेळाडू होता ज्या खेळाडूने तब्बल 133 धावा कुठल्या मात्र त्या खेळाडूचा संघ जो आहे तो क्वालिफाय झाला नाही. अर्थातच आपण पाहू शकतो अजय हार्डलक भावा खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून देखील राहिला. मात्र मॅन ऑफ द सिरीज एका खेळाडूला जाणार नाहीये. मॅन ऑफ द सिरीज दोन खेळाडूंना जाणार आहे कारण एक खेळाडू ज्याने 70 धावा कुठल्या 3 गडी बाद केले. दुसरा एक असा खेळाडू ज्याने 64 धावा कुठल्या आणि 5 गडी बाद केले. टाय आपल्याला पाहायला मिळते या दोन खेळाडूंमध्ये पॉइंट टाय आहेत. तर हा विजय मी म्हणेल जोवेली प्रीमियर लीगचा आहे कारण प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून तारेवरची नाही तर तलवारीच्या धारेवरची कसरत केली गेली. दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी. पहिला खेळाडू असेल राहुल आणि दुसरा खेळाडू असेल विवेक गायकवाड मॅन ऑफ द सिरीज. चला दोघांनी यायचंय सेम पॉइंट आहेत 79 पॉइंट दोन्ही खेळाडूंचे आपल्याला पाहायला मिळतील. राहुलचे 70 रन्स आणि 3 विकेट इज इक्वल टू 79 पॉइंट आणि विवेकचे 64 रन आणि 5 विकेट इज इक्वल टू आपल्याला पाहायला मिळतील 79 पॉइंट 79 पॉइंट. एकदा जोरदार टाळ्या विनंती असेल सर्वांना सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण देतोय मॅन ऑफ द सिरीज. आणि यानंतर आपण पाहू शकतो जो मात्र सांघिक पारितोषिकाकडे आपण वळणार आहोत आणि समीरजी म्हात्रे भालचंद्रजी माळी आणि काशीनाथजी गवळी या 3 मान्यवरांना मी विनंती करतोय या 3 मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक वितरण करणार आहोत. ज्या संघाने खूप चांगला खेळ कालच्या दिवसामध्ये केला असा संघ प्रज्ञेश 11 4थ्या क्रमांकाचा मानकरी. एकदा संपूर्ण 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी 4थ्या क्रमांकाचा मानकरी प्रज्ञेश 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चेतनजी धुळे साहेब तसेच तुषारजी धुळे साहेब चेतनजी धुळे साहेब या मान्यवरांना विनंती करतोय. तसेच सदा धुळे साहेबांना विनंती करतो या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण
तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक वितरण करणार आहोत. जिजाजी माळी सरांना देखील विनंती असेल आपण देखील उपस्थित राहायचं. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय आशा आधार फाउंडेशन. तृतीय क्रमांकाचा मानकरी. चला संघ संपूर्ण टीम आपण जॉईंट व्हायचं. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहू शकतो जो मात्र प्राइज डिस्ट्रीब्यूट केला जाईल, पारितोषिक वितरण केला जाईल. खूप चांगला खेळ जो मात्र आपल्याला आशा आधार फाउंडेशन या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि तो संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी संघ पाहायला मिळतोय. यानंतर द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक आपण देणार आहोत. या स्पर्धेचा रनर संघ सर्व मान्यवरांना विनंती करेन सन्मान्य मंगेशजी धुळे साहेब, बाळाशेठ कांबरे, चेतनजी धुळे, मितेशजी धुळे आणि सन्मान्य श्रीधरजी धुळे साहेब, एकनाथजी मसने आणि बाळाजी मेहर या सर्व मान्यवरांना विनंती करून आपल्या सर्वांच्या शुभाशय आपण देऊया. या स्पर्धेचा रनरअप संघ जो मात्र संघर्ष करता करता मात्र मागे राहिलाय परंतु शेवटच्या सामन्यामध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलंय. जिमित रायझिंग स्टार. सर्व मान्यवरांच्या शुभाशय आपण द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक या स्पर्धेचा रनरअप संघ आणि त्यानंतर या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ज्या संघाला आपण आमंत्रित करू जिमित रायझिंग स्टार या संघाला आपण सन्मानित करत आहोत. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या शुभाशय हे पारितोषिक त्या संघाला देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आणि त्यानंतर या स्पर्धेचा 2024 चॅम्पियन संघ JPL जोवली प्रीमियर लीगचा अंतिम विजेता संघ गौरश 11 डीजे. डीजे नक्कीच सर्व मान्यवरांचा विशेष आभार. सर्व खेळाडूंचा सर्व प्रेक्षकांचा. चारही संघ विजेते आहेत त्या चारही संघाला इथे थांबायचे. त्या संघाला आपण कॅश प्राइज देऊन सन्मानित करणार आहोत. परंतु या ठिकाणी आजचा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय सुंदररित्या पार पाडला गेलाय. सर्वांचा मनपूर्वक आभार आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झाला. जय हनुमान क्रीडा मंडळ जोवेली आणि ग्रामस्थ मंडळ जोवेली आयोजित जोवेली प्रीमियर लीग 2024 हे पर्व या ठिकाणी समाप्त झालंय. पुन्हा एकदा नवीन वर्षामध्ये आपण भेटू पुढच्या वर्षी. आणि या ठिकाणी मी तुर्तास थांबतो. तुमची सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.